अंजली दमानिया जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला मागवलेल्या माहितीत मोठे खुलासे होण्याचा केला दावा। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अंजली दमानिया यांच्या सत्यशोधक आंदोलनाचा दुसरा दिवस। अंजली दमानिया यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान माध्यमांशी बोलताना जोपर्यंत वाल्मिक कराड यांना अटक होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहणार असल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितले। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली आणि या हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा तसेच या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली जावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे बीडमध्ये सत्यशोधक आंदोलन सुरू आहे। आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दमानिया यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू राहणार आहे। अतिशय गंभीर अशी माहिती मिळते आहे आणि त्याचीच काही चर्चा करायला आणि माहिती घ्यायला मी कलेक्टर ऑफिसमध्ये आले होते। तर आत्ताच्या घटकेला मला एक ज्या लिस्ट हव्या होत्या तर मला असं कळलं आहे की मोठ्या प्रमाणावर काही बार्स हे वाल्मिक कराड यांचे होते, तर त्याची माहिती घ्यायला मी आता एक्साईज ऑफिसमध्ये जाते आहे। या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत ज्या आता त्यांचं डिस्कशन झालं कलेक्टरबरोबर। खास म्हणजे मला वाटतं त्यांनी जे आर्म्स जे आहेत मोठ्या प्रमाणावर त्याचे सगळे पिक्चर्स मी कलेक्टरांना दाखवले आणि येत्या 30 दिवसात एक मोठी कारवाई ते करू असं आज त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे। आणि दॅट्स आता आपण ते काय करतात ह्याच्याकडे आपलं नक्कीच लक्ष राहील, पण आत्ताच्या घटकेला आम्ही इथून आता एक्साईज ऑफिसमध्ये जातो आहे। काय चर्चा झाली? नाही, ते तर आम्ही गेस्ट हाऊसमध्ये राहत होतो, आम्ही वर होतो, ते खाली त्यांचे कार्यकर्ते भेटले म्हणून आम्ही नुसतंच होते म्हणून सदिच्छा भेट दिली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड।